इकडे इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा भडका उडालेला असताना जपानच्या स्टॉक मार्केटमध्ये मोठ्या हालचाली झालेल्या आहेत। तेलाच्या किमती या वाढलेल्या असताना जपानच्या स्टॉक मार्केटमध्ये तेलांचे स्टॉक हे मोठ्या प्रमाणावर विकले गेलेले आहेत। 90% कच्च्या तेलाची आयात ही जपान स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं करत असतो आणि आता सध्या जपानचे टँकर्स जे आहेत ते तिथे अडवलेले आहेत। एवढंच नसून एक मोठी इंटरेस्टिंग गोष्ट झाली आहे ती म्हणजे जपानने पहिल्यांदा लॉंग रेंज मिसाईल डिप्लॉय करायचा डिसिजन घेतला आहे। 31 मार्चला जपानमध्ये टाइप 12 सरफेस टू शिप ही 1000 किलोमीटर दूरीपर्यंतचा काउंटर अटॅक करू शकणारी मिसाईल डिप्लॉय होणार आहे। पहिल्यांदा इतिहासात जपानने एवढा मोठा सुरक्षा निर्णय घेतलेला आहे। दुसऱ्या महायुद्धानंतर जपानचं सैन्य हे कुठल्याच युद्धामध्ये सहभाग घेणार नाही आणि जपानचं सैन्य हे कायम डिफेन्सिव्ह मोडमध्ये राहील हे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहिलेलं असताना सुद्धा हा एवढा मोठा डिसिजन जपानने पहिल्यांदा घेतलेला आहे। या निर्णय घेतल्यानंतर काही लोकांचं मत असं आहे की जे शांततेचं धोरण कायम पाळणारी जपानची इमेज आहे ती इमेज जगभरामध्ये चेंज होऊ शकते। तर काही लोकांचा याला पाठिंबा सुद्धा आहे। या दोन्ही घडामोडींवरून तुम्ही अंदाज लावू शकता की इराण आणि अमेरिकेमध्ये झालेल्या पूर्व आशियाई युद्धाचा इम्पॅक्ट जपानमध्ये किती मोठ्या प्रमाणावर झालाय।